सर्वप्रथम मी या सभामंचावर जे आमचे या महाराष्ट्राचे नवे देशाचे ज्यांनी मार्गदर्शन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर देशात राज्यक्रांती घडवली आणि महात्मा फुले आणि इतर बाकी बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, यशवंतरावजी यांनी समाजक्रांती घडवली. ह्या सगळ्यांना मी मनपूर्वक वंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, आमचे सर्व सहकारी मंत्री, सहकारी नेते, सर्व माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, हे आता हे जे शिबिर, चिंतन शिबिर जे होत आहे ते आता एका विशिष्ट परिस्थितीत होत आहे. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे की आपलं ध्येय काय आहे. आपण ह्या निवडणुकांना समोर जात असताना, त्यांना सामोरं जात असताना आपण कुठले मुद्दे घेऊन जाणार आहोत. हे तर आपण नेहमीच सांगितलेलं की आम्ही महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या मार्गाने आमचा हा पक्ष जातो आहे. पण राज्याच्या कल्याणासाठी, जिल्ह्याच्या कल्याणासाठी किंवा एखाद्या मोठ्या शहराच्या कल्याणासाठी ज्या वेळेला आम्ही निवडणुकीला उतरू त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांची तयारी असली पाहिजे की काय बोलायला पाहिजे. आपण कुठलाही जो मुद्दा पक्षाच्या आणि तुमच्या फायद्याचा असेल तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नुकसानीचे मुद्दे असतील तर ते थोडे बाजूला ठेवले पाहिजे. हेही आहे की हे करण्यासाठी, जिंकून येण्यासाठी फक्त पक्षाचं लेबल आपल्याला पुरं पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये, छोटा असेल मोठा असेल, कुठल्याही शहराचा असेल, जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये झटून काम करावं लागेल. पक्ष तर तुमच्या बरोबर राहीलच, परंतु तुम्ही तिथे तुमची उपस्थिती नसेल मतदारांमध्ये आणि फक्त इथे उपस्थिती आपण करून काही बोललो तर मतदार आपल्याला जवळ करणार नाहीत. हे आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. मागच्या वेळेला सुद्धा चांगले, ठीक आहे, मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला थोडा बऱ्याचपैकी आपण बॅकफुटवर गेलो, पण ताबडतोब आपण सावरलो. विधानसभेत चांगल्या संख्येने आमदार निवडून आले महायुतीचे आणि आपण सरकार बनवलं. चांगले उत्तम निर्णय घेतले. त्या विभागातले निर्णय आपल्याला माहिती असले पाहिजेत, जिल्ह्याचे निर्णय माहिती असले पाहिजेत, राज्याचे सार्वत्रिक निर्णय काय आहेत ते माहिती असले पाहिजे. जो टीका करतायत त्यांना आपलं उत्तर काय द्यायचं ते माहिती असलं पाहिजे. घाबरून, नाराज होऊन हल्ले तर होणार, हल्ले होणार. हल्ल्याला घाबरून जे आहे आपल्याला मागे हटता येणार नाही. लोकशाहीत वामनदादा कर्डक यांनी म्हटलं होतं, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीच नाम्हा शिवे, तुफानातले दिवे रे आम्ही, तुफानातले दिवे. या तुफानातल्या दिव्यातून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचं आहे. आणि त्यासाठी आणखी तुम्हाला सांगतो, परिंदे रुकमत, परिंदे रुकमत,
तुझमें अभी जान बाकी है, मंजिल दूर है, बहुत उड़ान बाकी है। आज या कल मुट्ठी में होगी दुनिया, लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है। यूं ही नहीं मिलती रब की मेहरबानी, एक से बढ़कर एक इम्तिहान बाकी है। जिंदगी के जंग में है हौसला जरूरी, जीतने के लिए सारा जहां बाकी है। धन्यवाद। जय हिंद।